परभणी येथील राजे संभाजी मित्र मंडळच्या वतीने परभणीकरांसाठी दरवर्षीप्रमाणे याही 23व्या वर्षी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सोमवार 18 ऑगस्ट रोजी जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती। विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती गोविंदांना उत्साह वाढविणारी ठरली असून दहीहंडी उत्साहात संपन्न झाली। परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने माखन चोर दहीहंडी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते। सोमवारी झालेल्या 23व्या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांची व सिने अभिनेत्रीची उपस्थिती लावली आहे। या स्पर्धेत नामांकित गोविंदाचे पथक भाग घेतात, त्यामुळे दहीहंडी स्पर्धा रोमांचक होते। स्पर्धा पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिकांची देखील मोठी गर्दी होते, त्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। आलेल्या प्रत्येक पुरुष व महिलांची स्वयंसेवकांकडून काळजी घेतली जाते, त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था राजे संभाजी मित्र मंडळातर्फे करण्यात आली होती। सदरील दहीहंडी स्पर्धेला परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, परभणी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी व सदरील हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देत स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला। सदरील स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये रोख गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकाने पटकावले, तर द्वितीय पारितोषिक 71,000 रोख गंगाखेड येथील टायगर गोविंदा पथक यांनी पटकावले। तृतीय पारितोषिक 51,000 रोख जय बजरंग गोविंदा पथक नांदेड या पथकाने पटकावले। सदरील दहीहंडी स्पर्धेचे बक्षीस वितरण राजे संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजे संभाजी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले। राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा होतो। यावर्षी पावसाची सगळी परिस्थिती होती, 3 दिवस झाले सतत पाऊस चालू असताना सुद्धा दहीहंडीवर राजे संभाजी मित्र मंडळावर प्रेम करणाऱ्या लोकांनी भरभरून प्रतिसाद यावर्षी सुद्धा दिलाच। जर पाऊस नसता तर इथं उभं टाकायला जागा पुरली नसती, ही वस्तुस्थिती आहे। दरवर्षी आम्ही अनुभवतोय, पण पाऊस असताना सुद्धा एवढी लोक या ठिकाणी आले, विशेषतः महिला या उपस्थिती या ठिकाणी बऱ्या प्रमाणात होती। हे विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि राजे संभाजी मित्र मंडळानं गेल्या 30 वर्षापासून एक समाजामध्ये विश्वासार्हता निर्माण केलेली आहे, हे त्याचं प्रतीक आहे। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या परभणीकरांनी जो काही प्रतिसाद या ठिकाणी या दहीहंडीच्या उत्सवाच्या अनुषंगाने दिला आहे, त्यांचे मी खूप ऋणी आहे, त्यांचे आभार मानतो। असंच तुमचं प्रेम आमच्या मंडळावर, आमच्यावर सतत राहू द्यावं, आम्ही तुमच्या ऋणात आहोत। जिथं जिथं आमची गरज भासते तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला ओढून आम्ही तुमच्यासाठी उपस्थित राहू। पुन्हा एकदा मनपूर्वक सर्व परभणीकरांचं या ठिकाणी मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। 20 वर्षापासून राजे संभाजी मित्र मंडळ आयोजित माखन चोर दहीहंडी फोड स्पर्धेमध्ये बंडूभावाचे आयोजन करतात, ते सगळ्याचं सर्वात मराठवाड्यात सर्वात एक नंबर असते। आणि आमचे 6 वर्षापासून आम्ही इथं टीम येत असतो। दरवर्षी आमचा मागच्या 3 वर्षापासून आमचा पहिला नंबर येत असते आणि ह्यावेळेस पण आमच्या मुलांनी 6 थर फक्त 40 सेकंदात लावले। आणि ह्याच्या मागं पोरांची 1 महिन्यापासूनची कडक मेहनत, जिद्द आणि चिकाटी, जे की एकमेकाला म्हणजे गच्च राहून आणि एक परिवारासारखं राहून जे आम्ही 1 महिन्याचं जी प्रॅक्टिस केली त्याचं फळ आज आम्हाला भेटलं। आणि त्याच फळाचं रूप म्हणजे 1,11,000 रुपये चेक आहेत। आणि हे सगळं क्रेडिट आमच्या सर्व गोविंदा भावांना जाते, यासाठी धन्यवाद। पुस्तकाचं टॉपपासून ते जे खालचे बॉटमपर्यंतचे जे बेस आहे आमचा मजबूत, त्या सगळ्यांचे आभार।